ठरलं तर मग या एपिसोडमध्ये प्रिया घराच्या बाहेर असते. तिला घराच्या बाहेर काढण्यात असतं आणि प्रतापराव, कल्पना हे तिला इग्नोर करत असतात. तरीही ती भारून एवढत असते की जेवण नाही तर कमीत कमी पाणी तरी द्या. त्यावेळेस अस्मिता बोलते, हिच्या आवाजात माझं बाळ उठलं नाही तर ठीक होईल. अश्विन जेवायला आलं नसतो त्याच्यामुळे कोणीच जेवत नसतो. अर्जुन फोर्स करतो कल्पना आणि प्रतापरावला की तुम्ही जेवा, पण त्यांचा घसाखाली घास उतरत नसतो. ही दाराच्या बाहेर एवढत असते आणि ही आतमध्ये जेवणाची तयार करत असतात. मी त्याला तर तिचा खूप राग येत असतो. सायली हिचं काय करायचं ना मी ते बघते, तुम्ही अश्विनकडे जा असं अर्जुनला ती बोलते. आणि ही प्रिया काय बोलायचं बाहेर थांबतच नसते. ती कधी दार उघडण्याची वाट बघत असते. इकडे स्वतः अर्जुन अश्विनसाठी सँडविच तयार करून घेऊन जाणार असतो आणि इकडं प्रिया तू माझ्याशिवाय काय जेवणारच नाही असं ठामपणे सगळ्यांना सांगते. त्याच वेळेस अर्जुन स्वतः उठतो, सँडविच तयार करतो आणि सँडविच तो अश्विनकडे घेऊन जातो. आता घेऊन गेल्यानंतर इकडं तो जर आला नाही तर मला सांग, मी येते असं कल्पना बोलते. प्रिया तुम्हाला काहीच किंमत नाही का, त्यावेळेस मला पाणी तरी द्या असं ती बोलत असते. इकडे अर्जुन स्वतः केलेलं सँडविच अश्विनकडे घेऊन येतो. अश्विनला रडताना बघून त्याला थोडी भावूक होतो. तो हा रडायचं थांबतच नाही. तो सँडविच पुढं करतो, पण दादा मला फोर्स करू नको असं तो बोलतो. मी खूप चुकलो, माझा लग्नाचा निर्णय तिच्याबरोबर चुकला. त्यावेळेस ठीक आहे, तुम्ही माझ्यासंग किती चांगले वागतात तरी मी काहीच तुमच्यासंग वाईट वागलो, नेहमी तुम्हाला दोष देत राहिलो, पण तुम्ही शेवटपर्यंत माझी साथ दिलीच, मला चांगलं वाईट आहे हे दाखवलंच. इकडे प्रतापराव देखील प्रियाला तुझं तोंड गप कर असं बोलतो आणि इथून तुला बाहेर काढलं आहे, तुला घरात यायची वाट बघू नकोस हे प्रतापराव तिला ठमकून सांगतो. सायली देखील तेच वाक्य बोलते. इकडे अर्जुन मात्र हिंमत हारत नाही आणि अश्विनला त्याचे लहानपणीचे किस्से सांगतो. त्यावेळेस अश्विन त्याला बिलगतो, खूप ढसाढसा रडू लागतो. त्यावेळेस त्याला तो शांत करतो. अक्षरशः अर्जुन देखील या ठिकाणी तुम्हाला रडताना दिसणार आहे. तो सँडविच खातो आणि दादा मला माफ कर, तुम्ही माझी साथ नेहमी दिली, पण मी तिच्यासाठी तुमच्यावर नेहमी राग मनात धरून बसलो. तो किचन हॉलमध्ये येतो. त्यावेळेस प्रिया बोलते आणि त्या प्रियाच्या बोलण्याला अश्विन ठामपणे उत्तर देतो की तुझ्यावर मी प्रेम करत होतो, आत्ता नाही. आता अश्विनचं वाक्य ऐकल्यावर ही अजूनच घाबरते. आता काय करायचं, अश्विन देखील माझ्यापासून तुटला, आता मला पैसा पाणी कोण देईल या विचाराने ती व्याकुळ होते. इकडे एक गुंड नागराजला खूप धमकावतो. त्याची ताटातली पोळी हिसकावून घेतो आणि तो नागराज बोलायला लागल्यावर तो त्याला मारतो देखील. त्याची गचंडी पकडतो, त्याच्या मुसक्या आवळतो, त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करतो. महिपत आपली ताकद दाखव, महिपत आपली ताकद दाखव असं तो नागराज बोलत असतो. पण महिपत मात्र एका गुमानं शांतपणे बसून जेवत असतो. तो त्याच्याकडे बघत असतो पण काहीच करत नसतो. इकडे अस्मिता, कल्पना, प्रतापराव या सर्वांची माफी हा अश्विन मागतो. तुम्ही मला किती वेळ सांगत होता, पण हिच्या प्रेमात मी आंधळा झालो होतो, आता माझे डोळे उघडले आहे असं तो बोलतो. आता ही सर्व बोलण्याची घटना ही प्रिया तिकडून बघत असते. तो सायली वहिनीची देखील माफी मागतो. सायली बोलते, तुम्ही माझा भावासारखा आहात, भावाने बोललेलं मी कधीच मनावर घेतलं नाही. त्यावेळेस ऐकल्यावर तुझी राखी देखील मी बांधली नाही, हिच्यामुळंच नाही बांधली असं तो बोलतो आणि तिची देखील माफी मागतो. आता हा बोलतो, महिपत मला वाचव. महिपतच्या कानामागं तो ओढतो आणि अक्षरशः तो पुढे गेल्यावर नागराज मात्र हसायला लागतो की आता या माणसाचं काही खरं नाही, त्या गुंडाचं काही खरं नाही. पण अक्षरशः तो महिपत त्याच्यासमोर गेल्यानंतर त्याला हात जोडतो आणि मला शांतपणे जीव दे, मला भांडणं करायचे नाही असं बोलल्यानंतर याच्या डोक्यात काय फरक पडला काय असं नागराज विचार करतो आणि हा असं काय वागत आहेस. ह्याचा चेहरा तर खूप पाहण्यासारखा असतो, कारण हा घाबरला देखील असतो आणि त्या गुंडाला हा महिपत कसं काय घाबरला हा तो विचार करत असतो. आता अश्विन पुढे बोलू लागतो, दादाने मला तिखट सँडविच खाऊ घातला आहे, ते शिळ्या पावाचं, त्याच्यामुळे मला खूप घशाला होत आहे. त्यावेळेस पटकन मला वरण भात खायला दे असं तो बोलतो. अस्मिता देखील त्याला चांगल्या गोष्टी सांगू लागते. सर्वजण जेवायला बसतात
आणि कल्पना अक्षरशः स्वतःच्या हाताने त्याला घास भरवते. आता हे दृश्य पाहून प्रियाला खूप वाईट वाटतं आणि प्रिया विचार करू लागते, आता हा देखील तुटला म्हणजे आता पूर्ण दरवाजा बंद होईल. आता मी काय करायचं? ही तर खूप हतबल झालेली असते. आता सर्वजण शांततेत ऐकत असतात. प्रियाला बघून ही सायली काहीतरी डोक्यात प्लॅनिंग करते. आता ही प्लॅनिंग काय असेल नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की दिसेल. आता सचिन आणि तो देशमाने वकील एका गाडीत असतात. त्याच वेळेस एक पोलीस बोलतात की काच उघडा आणि इथं का थांबला आहात? त्याच वेळेस तो वकील डायरेक्टली बोलतो की यांनी माझ्या मुलीला किडनॅप केलं आहे, तिला वाचवा आणि महिपत शिकरेला जामीन भेटावा म्हणून हे धडपड करत आहेत. त्यावेळेस तुम्ही का सांगितलं मला जेलमध्ये जायचं नाही? असं सचिन नाटक करतो. त्यानंतर सचिन हसायला लागतो आणि तो पोलीस देखील त्यांचाच माणूस आहे हे कळल्यानंतर देशमाने माफी मागतो आणि मी जामीन मिळवून देतो असं बोलतो. इकडे चैतन्य आणि सावंत पोलिसांना अर्जुन कॉल करतो आणि त्या संतोषच्या घराबाहेर आम्ही वॉच ठेवून आहोत आणि तो सारखा त्या शांताबाईच्या घराकडे येत होता आणि नजर ठेवून होता हे सर्वांच्या लक्षात आलं होतं असं तो सांगतो. आणि त्याच्या बायकोचा तपास देखील लागला आहे. त्याची बायको त्याच्यापासून लांब राहत आहे हे कळल्यानंतर तो ॲड्रेस मिळव असं अर्जुन बोलतो.